हेलो डियर स्टूडेंट्स, वंस अगेन वेलकम बैक टू आवर चैनल ज्ञान लैब। आप लोगों की बहुत सारे क्यूरियोसिटी थी, बहुत सारे क्वेश्चंस थे कि मैम एमएच नर्सिंग सीईटी का हमारा रिजल्ट कब आने वाला है। जिन बच्चों ने इस साल एमएच नर्सिंग 2025 सीईटी का एग्जाम दिया है, आप लोगों का रिजल्ट डेट क्या है उसके बारे में मैं आपको बताने वाली हूँ। तो सबसे पहले देखो, आपका एग्जाम कब हुआ था वो डेट आपको याद रखना है। आपके आंसर की का जो डेट रिलीज हुआ है वो आपको कंसिडर करना है और उसके बेसिस पे रिजल्ट कब आएगा वो हम प्रेडिक्ट करेंगे। तो मैं आपको बताती हूँ कि आपका रिजल्ट डेट कब आ सकता है। अगर मैं एग्जाम डेट की बात करूं तो देखो, अपना एग्जाम कब हुआ था? अपना एग्जाम हुआ था 7 अप्रैल और 8 अप्रैल को हुआ था, बराबर। अभी आपका रिजल्ट डेट क्या हो सकता है? मैंने आपको क्या बताया था? आपका आंसर की का टेंटेटिव डेट क्या होगा? मैंने आपको बोला था कि 25 से 30 अप्रैल के बीच में आपका आंसर की आएगा और जो ऑफिशियल नोटिफिकेशन आया ये मैंने प्रेडिक्ट किया था। और ऑफिशियल नोटिस जो आया है, जो आपको मैंने ऑलरेडी इन्फॉर्म कर दिया है, ऑफिशियल नोटिस क्या आया है कि आपका आंसर की 24 अप्रैल से 26 एप्रिल 2 दिन के लिए रिलीज किया जाएगा। म्हणजे आपण जी डेट प्रेडिक्ट केली होती त्या डेट मध्येच आपला आंसर की रिलीज होता है। म्हणजे दिस प्रेडिक्शन वॉज राइट, ओके। क्योंकि कैलकुलेशन, सिंपल कैलकुलेशन रहता है, अपन कोई जादू मंतर नहीं करते कि मैंने जो बोला उसी डेट पे आंसर की आएगा। सिंपल कैलकुलेशन किया जाता है। आपली जेव्हा एग्जाम असते, एग्जाम झाल्यानंतर 15 से 20 दिन के गैप में आपका आंसर रिलीज किया जाता है, आंसर की रिलीज किया जाता है और आंसर की आने के बाद अप्रॉक्सिमेटली 15 डेज के गॅप में आपका रिजल्ट रिलीज किया जाता है। आता आपली आंसर की ची ऑफिशियल डेट काय दिली है? 24 टू 26 अप्रैल के लिए के बीच में 2 दिन के लिए अपने को अपना आंसर की देखने मिलेगा। म्हणजे आपल्याला जर एखाद्या क्वेश्चन मध्ये डाऊट असेल, ऑब्जेक्शन रेस करायचं असेल तर पैसे भरून आपण ऑब्जेक्शन रेस करू शकतो, ठीक आहे। ते कसं करायचं ते सांगणारच आम्ही। पण आंसर की रिलीज झाल्यानंतर आपल्याला 15 दिवस मोजायचे। आता मोजा तुम्ही, 26 अप्रैल से आप 15 दिन काउंट करना स्टार्ट करो। तो 26 अप्रैल से 6 मे 10 दिवस झाले आणि वरचे 5 दिवस काउंट करा, म्हणजे 10 ते 11 मेच्या आसपास आपला रिजल्ट आला पाहिजे। तो अगर हम रिजल्ट डेट, टेंटेटिव रिजल्ट डेट काउंट करें तो 15 डेज आफ्टर आंसर की, अपना जब आंसर की रिलीज होता है ना उसके 15 डेज के बाद, मतलब 15 डेज के बीच में आपका रिजल्ट डिक्लेअर किया जाता है, ठीक आहे। म्हणजे जर मी टेंटेटिव्ह डेट सांगितली की आपल्या रिजल्ट डेटची टेंटेटिव्ह डेट काय असणार, तर अप्रॉक्सिमेटली 6 मे 6 मे से 12 मई के बीच में आपका रिजल्ट कभी भी आ सकता है। अगर हम एमएच नर्सिंग सीईटी एग्जाम की बात करें तर आंसर की रिलीज झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत आपले आंसर, आपला रिजल्ट येईल। तो अप्रॉक्सिमेट टेंटेटिव्ह डेट काय असणार आपल्या रिजल्टची? 6 मे ते 12 मेच्या मध्ये तुमचे आंसर की रिलीज होईल। आय मीन रिजल्ट रिलीज होणार, मी सारखा आंसर की म्हणते। आंसर की 24 और 26 अप्रैल के बीच में आएगा और रिजल्ट 6 मे से 12 मे के बीच में आएगा। आता रिजल्ट आल्यानंतर डॉक्युमेंट्स कोणते गोळा करायचे हे सगळी धावपळ होणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही डॉक्युमेंट्स बनवून ठेवले, तुमची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, तुमचं रिजल्ट 10वीचं, तुमचे पासिंग सर्टिफिकेट 10वीचं, तुमचं 10वीचं एलसी किंवा जे काय आहे, तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट्स जर आधीच गोळा करून ठेवले तर तुम्हाला नंतर रिजल्ट आल्या आल्या एडमिशनचं रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होतो। तो आपका रिजल्ट आने से पहले आप अपने डॉक्युमेंट्स रेडी करके रखो। कोणते कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत ते मी ऑलरेडी सांगितलंय, तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळाली असेल किंवा येईल आता व्हिडिओ 1-2 दिवसात। तर मी एक प्रॉपर व्हिडिओ बनवली आहे ज्यात मी प्रॉपरली एक्सप्लेन केलंय की तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे। आणि एक खूप कॉमन प्रश्न आहे मुलांचं, ते मी क्लिअर करते। जर तुम्हाला महाराष्ट्राच्या नर्सिंग कॉलेजमध्ये एडमिशन घ्यायचं असेल, गवर्नमेंट कॉलेज असो किंवा प्राइवेट कॉलेज असो, अगर आपको महाराष्ट्र के नर्सिंग कॉलेज में एडमिशन लेना है तर ज्या मुलांनी ही नर्सिंग एग्जाम दिली आहे तेच मुलं नर्सिंग कॉलेजमध्ये एडमिशन घेऊ शकतात। आणि नीट एग्जाम जी मुलं देणार ती मुलं नर्सिंग कॉलेजमध्ये एडमिशन घेऊ शकतात। फार्मसी वाली एग्जाम देऊन तुम्ही नर्सिंग कॉलेजमध्ये एडमिशन नाही देऊ शकत। म्हणजे एमएचटी सीईटी एग्जाम देऊन तुम्ही नर्सिंग कॉलेजमध्ये एडमिशन नाही घेऊ शकत। तुम्ही नर्सिंग एग्जाम दिली असेल तर तुम्हाला नर्सिंग कॉलेजमध्ये एडमिशन मिळेल, तुम्ही नीट एग्जाम दिली आहे तर तुम्हाला नर्सिंग कॉलेजमध्ये एडमिशन मिळणार। ह्या एग्जामच्या बेसिसवरती तुम्ही फक्त महाराष्ट्राच्या नर्सिंग कॉलेजमध्ये एडमिशन घेऊ शकता।
तर परत एकदा मी कन्क्लुजन सांगते, आपली एक्झाम झाली, एक्झाम झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत आपली आन्सर की रिलीज झाली आणि आन्सर की रिलीज झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत आपला रिझल्ट डिक्लेअर होईल. तर टेंटेटिव्ह आपल्या रिझल्टची डेट आहे 6 मे ते 12 मेच्या मध्ये. कधीही रिझल्ट येऊ शकतो. मी तुम्हाला प्रॉपरली अपडेट करेन की आपलं रिझल्ट कधी येणार आहे आणि नोटीस जेव्हा येईल तेव्हा पण आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करू, अपडेट करू. कसं रिझल्ट डाउनलोड करायचं ते सगळं आम्ही प्रॉपरली तुम्हाला इन्फॉर्म करणार आहोत. आणि तुम्हाला असेच इम्पॉर्टंट अपडेट जर हवे असतील तर तुम्ही आमची ही जी चॅनल आहे ज्ञानलॅब ट्युटोरियल, ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ह्या चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, कारण ह्या चॅनलवर आम्ही सगळे अपडेट्स टाकतो ऍडमिशन प्रोसेस बद्दल. आणि आता तुम्हाला जर खरंच असं वाटलं असेल की आमच्या ऍप मधून तुम्हाला हेल्प झाली आहे, ह्या ऍप वरती आपले नर्सिंगचे सॅम्पल पेपर्स आहेत, बोर्ड एक्झाम्सचे सॅम्पल पेपर्स आहेत, बोर्ड एक्झामचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स आहेत, फ्री मॉक टेस्ट आहेत मुलांसाठी. तर तुमचे जे फ्रेंड्स असतील, ज्युनियर असतील, जे आता 12वीत जाणार आहेत, जे रिलेटिव्ह असतील, नेबर्स असतील, त्यांच्यासोबत शेअर करा की ज्ञानलॅबचा ऍप प्ले स्टोर वर आहे, iOS मध्ये पण डाउनलोड करू शकतो. ऍप डाउनलोड करून फोकट मध्ये जर आपल्याला फ्री मटेरियल मिळतंय तर वापरायला काय प्रॉब्लेम आहे. तर फ्री मटेरियल एकदा त्यांना चेक करायला सांगा, कसं फ्री मटेरियल वापरायचं ते त्यांना इन्फॉर्म करा. आणि जर 2026 ची मुलं जी बोर्ड एक्झाम देणार आहेत, जी नर्सिंग एक्झाम देणार आहेत, त्यांना जर प्रॉपरली बायोलॉजीची कोचिंग हवी असेल तर आम्ही लवकरच आमच्या ऍप वरती एक नवीन कोर्स लॉन्च करणार आहोत, स्पेशली फॉर 2026 स्टूडेंट्स. जो बच्चे अगली साल बोर्ड एग्जाम देने वाले हैं, नर्सिंग एग्जाम देने वाले हैं, सीईटी एग्जाम देने वाले हैं, उनके लिए बहुत ही जल्द हमारे ऐप पे कोर्स लॉन्च होने वाला है. तर प्लीज त्यांच्यासोबत ही इन्फॉर्मेशन शेअर करा. आणि तुम्हाला जर वाटत असेल की अंजली मॅम खरंच तुमच्यासाठी मेहनत करते, अजय सर मेहनत करतायत, तर माझी सिन्सिअर रिक्वेस्ट आहे की प्लीज या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला मेन म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा, कारण आता ह्यानंतर तुम्हाला सगळ्या ऍडमिशनचे डिटेल्स आपल्या चॅनलवर मिळतील. तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. आणि जर तुम्हाला अजून कोणती क्वेरी असेल आणि अजून कोणत्या टॉपिक बद्दल विचारायचं असेल तर खाली कमेंट करा. जे कॉमन कमेंट्स असतील त्या क्वेरी बद्दल आम्ही नवीन व्हिडिओ बनवून तुमची हेल्प करायचा पूर्ण प्रयत्न करू. तो ऑल द बेस्ट फॉर योर रिजल्ट्स. आई होप ये वीडियो आपके लिए हेल्पफुल थी. इस वीडियो को शेयर करो. मिलते हैं जल्दी. बाय बाय एवरीबॉडी. टेक केयर.